नमस्कार माऊली. माऊली, सृष्टीचा हा नियमच आहे की अंधाराच्या पोटात लपलेली असते उद्याची पहाट आणि सूर्यास्ताच्या किरणाच्या मध्ये दडलेली असतात येणाऱ्या रात्रीची पावलं. थोडक्यात काय माऊली, येणाऱ्या काळाची पावलं ओळखून जर आपण आपली पावलं चालवली तर आपलं आयुष्य नेहमीच सुकर होत असतं. भगवंत नेहमी त्याची चाहूल आपल्याला देत असतो. फक्त चाणाक्ष बुद्धीनं आपण ती पावलं ओळखावी लागतात. आज का कुणास माहित, परंतु मला असे भासते आहे की कुठलीशी सुवार्ता कानी पडणार आहे. का बरं असे वाटते तुला? माहित नाही, परंतु आज मला प्रकर्षाने देवव्रतची आठवण येते आणि त्याच्या बाबतीत काहीतरी वार्ता समजेल असे वाटते. कोणी आहे का घरात? या म्हाताऱ्याला पाणी मिळेल का? अहो आजोबा, तुम्ही या ना, या. अहो ऐकलत का? बघा तरी आपल्याकडे कोण आलंय ते. आलो. या ना. प्रणाम महोदय. अहो किती दिवसांनी दर्शन दिलं आपण. या ना, या. त्यांच्यासाठी जल घेऊन या. हो आणते. हा या ना, या. बसा बसा. घ्या. हा. इकडे कसं येणं केलं? कसं म्हणजे? अरे इकडून तिकडे जाताना मध्ये घर तुझं लागलं तर थांबू की न ग? अहो तसं नाही, मला आपल्याला असं विचारायचं होतं की देवव्रत बद्दल आपल्याला काही माहिती मिळाली का? म्हणजे प्रवासामधील वार्ता. कारण बरेच दिवस त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही मिळाली, म्हणून आम्हाला चिंता वाटते थोडी. चिंता? तीर कसली? अरे 16 सोमवारचं व्रत करणारा तरुण देशाटनाला गेलाय आणि ते व्रत यशस्वीपणे पूर्ण करून मनी राजाच्या दरबारी बसण्याची इच्छा धरून गेलाय. मग चिंता कसली र? आणि तू काय आणि ही काय? दोघांना बी 16 सोमवारचं व्रताचं फळ काय असतं त्याचा अनुभव हाय. होय. विश्वास ठेवा, देवव्रताचं मनोव्रत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो तुम्हाला कुठे प्रवासात भेटला का? कसा आहे देवव्रत? त्याचं सारं काही कुशल मंगल आहे ना? शांत हो पोरी, शांत हो. समज काय सांगतो. खरं म्हणजे तेच सांगायला आलो होतो असं म्हणलं तरी चालत. जेव्हा मी राजधानीत होतो ना तेव्हा एक घटना घडली. घटना? कुठली घटना? हो ना, सारं काही मंगल आहे ना? मंगल समज काही आनंदी आहे बघ. ऐका तर मग, त्या दिवशी बरं का, सावधान, महाराज देवव्रत आणि महाराणी दीपश्री यांचे आगमन होत आहे. हो. आदरणीय महाराज, दिवंगत राजा धूम्रवर्ण यांच्या इच्छेनुसार महाराज देवव्रत आणि राजकन्या दीपश्री यांचा विवाह झाला आहे आणि त्यांनी आपल्या राजकारभाराचे दायित्व स्वीकारले आहे असे मी आज जाहीर करतो.
हे राज्य, हा दरबार आणि समस्त प्रजाजन आपल्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी प्रार्थना करीत आहे. महाराज देवव्रत यांचा, महाराज देवव्रत यांचा, महाराज देवव्रत यांचा, महाराज देवव्रत यांचा. आदरणीय प्रजाजन आणि उपस्थित सर्व सभागण, मी देवव्रत दिवंगत महाराज धूम्रवर्ण यांच्या आदेशानुसार हा पदभार सांभाळत आहे. आपण सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याचे मी स्वप्न पाहिले आहे. माझा प्रयत्न हा नेहमीच सुराज्य प्रस्थापित करण्याकरता असेल. या राज्यात दुःखाला स्थान नसावे आणि सदैव सुख, समाधान आणि आनंद यांची रेलचेल असावी, याकरिता मी सदैव कटिबद्ध असेल. तसेच सर्व प्रजेचे संरक्षण, विद्यार्जन आणि रोजगार निर्मिती याकडे माझे पुरेपूर लक्ष असेल. आणि सरतेशेवटी आपल्या राज्यातील कुठल्याही कुटुंबास कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही, हा माझा शब्द असेल. महाराज देवव्रत यांचा, महाराज देवव्रत यांचा, विजय असो, महाराज देवव्रत यांचा. विजय असो. महोदय, खूप दिवसापासून ही वार्ता ऐकायला कान अधीर झाले होते. माझ्या पुत्रावर मला विश्वास होताच. तो हे सर्व काही साध्य करून दाखवेलच. आपण आज ही सुवार्ता घेऊन आमच्याकडे आलात. आपल्या रूपाने पुण्य आणि आनंद परतले. आमची एक विनंती आहे, ज्याचा आपण मान राखावा. विनंती? आणि तीर कसली? आमच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारून तुम्ही आमचा आनंद द्विगुणित करावा. आज खूप दिवसांनी या घरात कोणीतरी अतिथी आला आहे, आणि तेही इतकी अभिमानास्पद वार्ता घेऊन. या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले, आणि त्याचे निमित्त आपण आहात. आज मी पंचपक्वानांचे भोजन करणार आहे. त्याचा आस्वाद तुम्ही घेऊनच जावे आजोबा, आणि हे पुण्य आमच्या पदरी टाकावे. आता तुम्ही एवढा आग्रह करताय, हो, पण जे माझं नाही, माझ्या नशिबात नाही, त्याचा हट्ट मी धरणार नाही. आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे की एका ठिकाणी थांबणार नाही. हेच माझं आयुष्य आहे. परंतु आमचं थोडं ऐकून तरी घ्यावं आपण. नाही, आता तू माझं ऐक पोरा. मी जे सांगण्यासाठी आलो होतो ते झालं. आता माझ्या डोक्यावरचं वजन उतरलं बघ. आता मी उजळ मात्यानं फिरणार, नवीन आयुष्याचा शोध घेत. आता मला असं थांबून नाही चालणार. मला निघायला हवं. येतो ना. होय. किती गूढ आहेत हे महोदय. आपल्या पुत्राची इतकी आनंद वार्ता सांगितली, आणि आनंदात सहभागी होण्याच्या वेळी मात्र एकदम मागे. काय पण नशीब एक एक प्रसंग दाखवतं. हाच आपला पुत्र एकेकाळी नशिबाला गालबोट लावायचा, आणि आज त्याचं नशीब एकदम लख्ख उजाडले आहे. कधी एकदा त्यास भेटते असे झाले आहे मला. आणि हा दैवी चमत्कार घडला तरी कसा, हेच जाणून घ्यायचंय मला. मला देखील. आता जेव्हा तो परतेल तेव्हा सविस्तर ही कथा त्याच्याकडून ऐकून घेणार आहे आणि तृप्त होणार आहे. आपल्याला किती अभिमान वाटावा असा वागलाय आपला पुत्र. अहो अहो अहो, इतक्या रम्य चांदण्यात, इतक्या आनंदी वातावरणात आपण अस्वस्थ? नाही,
लेकिन कसे सांगू? एखाद्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो प्रसंग येण्यास काहीच घटिका शिल्लक असतात, परंतु त्या घटिका संपता संपत नाही. तसेच काहीसे घडते आहे. तुमच्या अधीरतेचे अचूक कारण समजते आहे मला. मी आपणास इतके सुचवते की मन शांत ठेवा. प्रत्येक घटना ही त्याचे फलित घेऊनच घडत असते, परंतु त्याकरिता आपल्याला सुयोग्य अवधी देणे गरजेचे असते. दीपश्री, सर्व मान्य आहे आणि पटते देखील आहे, परंतु परंतु ते पहा, पूर्व दिशेला अजून सूर्योदयाने उजळलेले दिसत नाही आहे. मी वाट पाहतोय की कधी एकदा ही रात्र संपेल आणि पहाट उजाडेल. स्वामी, मीही तेच सांगते आहे. ती पहाट तिच्या वेळेनुसारच होणार आहे आणि येणारा सूर्य आनंद वार्ता घेऊन येणार आहे. दीपश्री, अगदी माझ्या मनातले बोललीस. मी काही सैनिकांना पाचारण केले आहे. ते माता आणि पिताश्रींना घेऊन येतच असतील. किती काळ झाला मी त्यांना पाहिले देखील नाही आणि ह्या सूर्योदयाला ते इथवर येतील असे भाकीत आहे. मीही त्यांना भेटण्यास तितकीच आतुर झाली आहे. मला मातेच्या मायेचे छत्र नाही लाभले. पिताश्रीही हात सोडून गेले, पण आता त्यांच्या रूपाने मला नव्याने माता पिता भेटणार आहे. खरं आहे दीपश्री, ते तुला आपल्या पुत्रीप्रमाणे माया देतील. आज जर माझ्याकडे अधिकार असते तर आजची ही रात्र मी कालगणनेमधून नाहीशी केली असती. मी काय म्हणत होते? महाराज, महाराज, प्रणाम महाराज. बोला. आपणास एक निरोप द्यायचा आहे. निरोप? कसला? आपल्या प्रासादामध्ये आपल्या माताश्री व पिताश्री यांचे आगमन झाले आहे. काय? माता व पिता यांचे आगमन झाले आहे? हो. दीपश्री, आपणास तात्काळ त्यांचे स्वागत करण्यास गेले पाहिजे. होय स्वामी, माझे नेत्र देखील त्यांचे दर्शन घेण्यास आतुर झाले आहेत. मी त्यांच्या स्वागतासाठी देखील सज्ज आहे. चला चला. माते, पिताश्री, आयुष्यमान भव. अखंड सौभाग्यवती भव. किती नक्षत्रासारखी देखणी सून आहे माझी, अगदी माझ्या पुत्रास साजेशी. होय, आपला पुत्र आणि सून यांचे आमच्या आयुष्यात स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण विवाह बंधनात अडकलात, त्याचप्रमाणे त्या बंधनाचा लाभ घेऊन आम्हाला म्हातारपणी खेळायला काही नातवंड द्या बुवा. माते, पिताश्री, या. माताश्री, मी तुमच्याबद्दल स्वामींकडून सदा सर्व काळ ऐकत असते. मला कधी मातेचे छत्र लाभले नाही, पण मी तुमच्यात माझ्या मातेला पाहत आहे. पुत्री, मला देखील याचे पुण्य लाभले आहे. मला तुझ्या रूपाने पुत्री लाभली आहे. आम्हा तुझ्या पिताश्रींचे दुःखद निधनाचे वृत्त समजले आणि खूप क्लेश झाला. होय माताश्री, पिताश्री महाराज धूम्रवर्ण यांनी कधीच मला मातेची कमी भासू दिली नाही, परंतु मी. कोण म्हणाली? तुझे पिताश्री कोण? महाराज धूम्रवर्ण.
तुम्ही ओळखता त्यांना? चांगलेच. मला माहित नव्हते आपले प्राक्तन अशा प्रकारे आपला सूड खेळ. हे काय बोलत आहात? सूड? होय, सूडच. तरी मला समजत नव्हते की माझ्या पुत्राने माझ्याशी स्वामींशी कुठलाही सल्ला न घेता असा तातडीने विवाह केलाच कसा. आता ध्यानी येत आहे. तू व तुझ्या त्या दुष्ट पित्याने आम्हा सुख उपभोगू नये यासाठी हा क्रूर खेळ रचलाय. क्रूर खेळ? नाही माताश्री, उलट पिताश्रींनी स्वतःचे राज्य स्वामींच्या हातात सोपवले. स्वतःचे राज्य? अगं, चोरून हस्तगत केलेल्या गोष्टीवर स्वतःचा अधिकार मिळवायचा नसतो हे माहित नव्हतं का त्या दुष्ट धूम्रवर्णास? मग काय बोलाचाली चालू आहेत माता आणि पुत्रीमध्ये? कसल्या बोलाचाली? जे घडायचे ते घडून गेले. आता न मला इथे कुणाशी बोलण्यात रस आहे न इथे थांबण्यात. माते, अगं हे काय बोलते आहेस तू? आता हेच तुझे घर आहे ना, आणि तुला तुझा पुत्र महाराज झालेला बघायचे होते ना, आणि तुझे हेच स्वप्न तर मी पूर्ण केले. स्वप्न? हे तर विश्वासघाताचे फळ आहे जे तू उपभोगतो आहेस. मला आता यावर कणभर देखील चर्चा करायची नाही. स्वामी, आपण आता या क्षणी इथून निघून जातो आहोत. चंद्रिके, तुला काय वाटते त्याचे आपण शांतपणे बोलून निराकरण करू. असे तडकाफडकी निघून जाणे. कृपया मला कुणीही शांत करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याचे परिणाम योग्य होणार नाहीत. माताश्री, आपला माझ्यावर काय क्रोध आहे ते मला माहित नाही, परंतु मी तुमच्या समोर हात जोडते. हवे तर मी तुमची क्षमा मागते. माझ्या सौभाग्याच्या सुखासाठी तरी आपण इथून जाऊ नका. मी न केलेल्या पापाचे सुद्धा प्रायश्चित्त करायला सज्ज आहे, परंतु माझ्या पिताश्रींना असे गालबोट लावू नका माताश्री. आता या निरागस चेहरा मागील क्रूर अश्रूंनी इथे कोणीही विरघळणार नाहीत. माझ्या मनावर झालेले आघात अधिक तीव्र झालेत, आणि ते केवळ तुझ्यामुळे. आणि मी आता त्या अग्नीत अधिक होरपळणार नाही. मनुष्याचं कर्तृत्व, स्वतःवरचा आत्मविश्वास, हे सगळं एका पातळीपर्यंत त्याला साथ देऊ शकतं. पण अशी कधीतरी परिस्थिती उद्भवतेच, त्याचा पूर्णतः घात करू पाहते. या संकटातून आपण नाही वाचू शकत. कुणाचा धावा करावा अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा त्या भगवंताची प्रार्थना, त्या भगवंताची भक्ती हीच त्याला केवळ बाहेर काढू शकते. याचा अर्थ असा नव्हे की आपण काहीच प्रयत्न न करता केवळ देवासमोर हात पसरावेत, कारण देव सुद्धा त्यांनाच सहाय्य करतो जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.